पवनचक्कीच्या वादातून बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे। बीडमधली मोठी बातमी आहे। नेकणूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असून गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत जोडले गेलेत। हा गोळीबार नेमका कशासाठी झाला आणि कोणावर झाला? नक्कीच बीडच्या दिंडा गणेश भागामधील संपूर्ण घटना आहे। आपण बघू शकतो की पवनचक्कीच्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार झाला। विशेष म्हणजे बीड तालुक्यातील परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही लोक चोरटे आले होते। हे चोरटे आल्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। सुरक्षा रक्षकाकडून चोरट्यांवरती गोळीबार करण्यात आला। यामध्ये एक जण जखमी देखील झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि घटनेची माहिती मिळताच नेकणूर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे। विशेष पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये दररोज घटना घडतात। संतोष देशमुख यांच्या गावामध्ये असलेला मसाजोगचा पवनचक्की प्रकल्प त्याच्यानंतर संपूर्ण पवनचक्कीचे प्रकरण समोर आलं। मात्र हे दुसरीकडे पाहायला गेलं तर बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील धक्कादायक घटना घडलेली आहे। पवनचक्की प्रकल्पावरती काही लोक चोरी करायला आले होते आणि त्याची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। संपूर्ण घटनाक्रम माहिती झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। याच्यामध्ये एक व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमका घटनाक्रम काय आहे? नक्कीच आपण बघू शकतो की नेकणूरमध्ये त्याचबरोबर नेकणूर परिसरामध्ये काही पवनचक्की प्रकल्पाचे काम चालू आहे। लिंबा गणेश परिसरामध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरू होतं। त्या ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं त्या परिसरामध्ये आणि त्या पवनचक्कीच्या साहित्यासाठी सुरक्षा रक्षक कामावरती तैनात होते। मात्र काही लोकांकडून हे पवनचक्कीचे साहित्य लंपास करण्याचं काम म्हणा किंवा चोरी करण्याचं काम करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतरच हे संपूर्ण सुरक्षा रक्षकाकडनं ही गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। संतोष देशमुख, नक्कीच बीडमधला गुंडाराज कधी संपणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील असे अनेक कारनामे असे अनेक गुन्हे समोर येत आहेत आणि त्यामुळे बीडमधला हा गुंडाराज अखेर संपणार कधी असा प्रश्न उपस्थित झालाय।